बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी मुंब्रा येथील नूरबाग हॉलमध्ये महिलांसाठी आणि युवतींसाठी एक मार्गदर्शनाचा कार्यक्रम MSP केअर फाउंडेशननी त्याचं आयोजन केलं होतं। त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या। त्या कार्यक्रमाला नव्हत्या आल्या, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी त्या कार्यक्रमाला संबोधित केलं। अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आले होत्या आणि माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सुविज्ञ पत्नी सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड ह्या त्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून होत्या। त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन महिलांना आणि युवतींना करत असताना सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी जगातील सर्वात मोठा आतंकवादी, ज्यांनी अल कायदा आतंकवादी संघटनेची स्थापना केली असा ओसामा बिन लादेन आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भारतासाठी समर्पित केलं ते माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांची तुलना केली। ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजाने आतंकवादी झाला अशा प्रकारचे आकलेचे तारे त्यांनी तोडले। ओसामा बिन लादेन हा अत्यंत श्रीमंत लादेन कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला होता, रियादला सौदी अरेबियामध्ये, आणि कुठल्याही समाजाने परिस्थितीने तो आतंकवादी झाला नाही। आतंकवाद हा जिहाद त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये आतंकवादी कृत्य केले। 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो हमला झाला ज्याच्यामध्ये 3000 लोकांचे जीव गेले, हा आतंकवादी हल्ला देखील ओसामा बिन लादेननी केला होता। आणि त्यामुळे त्याचं उदात्तीकरण करणं, त्याची तुलना माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी संपूर्ण आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केलं। रामेश्वर इथे त्यांचा जन्म झाला, त्यानंतर क्वांटम फिजिक्समध्ये त्यांनी आपलं शिक्षण घेतलं। DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये अत्यंत मोलाचा अशी त्यांची कामगिरी होती। मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये भारताला अग्रेसर करण्यामध्ये APJ अब्दुल कलाम साहेबांचा नाव होतं। पोखरणची जी टेस्ट देखील झाली त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल हा APJ अब्दुल कलाम साहेबांचा होता। आणि म्हणून ह्या दोघांचं जी काय तुलना सौ ऋताताई जितेंद्र आव्हाड यांनी केली ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेबांना आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल करावा। भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढीसमोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे। आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। आणि म्हणून मी ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिणार आहे की संपूर्ण प्रोग्रामचं फुटेज चेक करून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये होऊ शकत